नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कोतवाल भरती प्रक्रिया 2025 पद आहे मित्रांनो कोतवाल प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्याचे हे कथकली हे नृत्य प्रकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मुंबईतील पहिली कापड गिरणी कोणी स्थापन केलेली आहे? मुंबईतील पहिली कापड गिरणी कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 झाले मित्रांनो, पण याचं 2 उत्तर आहे. काय मित्रांनो? कावसजी नानाभाई दावर. काय आहे? कावसजी नानाभाई दावर हे काय मुंबईतील पहिल्या कापड गिरणी म्हणजे त्याने स्थापन केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना खालपैकी कधी झालेली आहे? आर्य समाजाची स्थापना खालपैकी कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. कधी झाले मित्रांनो? 1875 मध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, युवक या शब्दाचा विरुद्धलिंगी पर्याय आपल्याला सांगायचा आहे. युवक या शब्दाचा विरुद्धलिंगी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे युवती. काय होतं मित्रांनो? युवती. युवकचा युवती असा हा विरुद्धार्थ शब्द होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे? इंडिया गेट हे कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट हे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1936 साली स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तृतीया. काय मित्रांनो? तृतीया ही विभक्ती आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅशे आहेत. तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे डॅशे आहेत. म्हणजे नेमके कोण आहेत पहिले मुख्यमंत्री? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे के चंद्रशेखर राव. हे काय मित्रांनो? तेलंगणा राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आलेले आहे? 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संपत्ती. काय मित्रांनो? संपत्तीचे निरसन करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल डॅश वर्ष असतो. सर्वसाधारण परिस्थितीतील विधानसभेचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 वर्षाचा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? ग्रामसेवकाची निवड ही कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिल्हा निवड समितीद्वारे ग्रामसेवकाची निवड ही केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेतो? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
निवडणुका हे कोण घेत असतो? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्य निवडणूक आयोग. हा काय मित्रांनो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला आहे? कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर हे कब्जा केला होता? असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो 1534. काय मित्रांनो 1534 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर हे कब्जा केला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सुवर्णतंतू हे खालपैकी कोणत्या कापडाचा संदर्भ देतात? सुवर्णतंतू हे खालपैकी कोणत्या कापडाचा संदर्भ देत असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ताग. काय मित्रांनो ताग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, वेदाकडे परत जा अशी घोषणा कुणी दिली होती? वेदाकडे परत जा अशी घोषणा कुणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही घोषणा वेदाकडे परत जा अशी घोषणा त्याने दिली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना खालपैकी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विनोबा भावे. हे काय मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे ते पहिले सत्याग्रही होते. कोण होते? विनोबा भावे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो? पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये अन्नाचा साठा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दल या ठिकाणी अन्नाचा साठा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? जिभेच्या दोन्ही कडा ही कोणती चव ओळखतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोड चव ही ओळखली जाते. काय मित्रांनो गोड चव ही ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताचे पितामह कोणास म्हणतात? भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे? जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांची जय जवान जय किसान ही घोषणा आहे. कोणाचे मित्रांनो? लाल बहादूर शास्त्री. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताच्या संविधान सभेत राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? भारताच्या संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 जुलै 1947 मध्ये भारतीय म्हणजे राष्ट्रीय ध्वजाचा रचनेचा अवलंब केला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्थिर. काय मित्रांनो? स्थिर. चंचलचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे स्थिर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे षष्टीचे हे विभक्तीचे प्रकार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, 3 बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्यांना नेमके काय म्हटले जाते? 3 बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्यांना नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वीपकल्प असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, नासाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? नासाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 29
1958ला नासाची स्थापना झाली होती. कधी झाली मित्रांनो? 19 जुलै 1958ला ही नासाची स्थापना झाली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? इंदिरा गांधी कालवा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये इंदिरा गांधी कालवा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ कोठे आहे? संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा केला जातो? कोणत्या राज्यामध्ये सागा दावा उत्सव हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सागा दावा उत्सव हा साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, जन्मखोड या सामासिक शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे. जन्मखोड या सामासिक शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी तत्पुरुष समास. काय मित्रांनो? पंचमी तत्पुरुष समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपला ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जननी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, जागतिक अन्न दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस हे कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, सातवाहनाची राजधानी कोणती होती? सातवाहनांची राजधानी ही कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतिष्ठान ही होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, जपानची राजधानी कोणती आहे? जपानची राजधानी ही नेमकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टोकियो ही काय मित्रांनो जपानची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्बोदके. हे काय मित्रांनो आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत म्हणजे कर्बोदके आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले आहे? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र हे कोठे चालवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी चालवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, डॅडॅशचे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. डॅडॅशचे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित नेहरू हे काय होते मित्रांनो नियोजन आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.